आता काय बघणार त्याच्याकडं, कारण आता मला असं वाटतं स्पोर्ट्स विभागामध्ये आता रम्मीच्या स्पर्धा लवकरच सुरू होतील आता, आणि रम्मीला काय फार उन्हाळा पावसाळा हिवाळा या गोष्टीची गरज पडणार नाही असं दिसतंय. पण तो ओव्हरऑल एक शब्द वापरणं योग्य अयोग्य मला माहिती नाही, पण बेशरमपणाची हद्द ही सगळी सरकारची, असाच शब्द याला वापरायला मला काहीच हरकत वाटत नाही. कारण जो मंत्री विधिमंडळात रम्मी खेळतो आणि त्याला संरक्षण सरकार देतं, खातं बदलतं. खातं बदलणं म्हणजे काय कारवाई थोडी आहे. या राज्यातले सगळे खाते समान ताकदीचे असतात, ज्याचं काम करणाऱ्याच्यावर ते अवलंबून असतं. त्यामुळे काही क्रीडा खाती कमी आहे असं मी समजणार नाही, का त्याचं अवमूल्यन करू कोणी करू नये असंही माझं मत आहे. पण तो रमी खेळायला येणाऱ्या काळात राज्य सरकार अधिकृतरित्या एक खेळाचा दर्जा देईल का काय, हा माझ्या मनात आता प्रश्न निर्माण झाला. आणि म्हणून कोकणटेवर कारवाई झालीच पाहिजे या मागणीवर आम्ही ठाम आहोत. आणि आम्ही आता राष्ट्रपतींना भेटणार आहोत. या संदर्भात आम्ही आता लवकरच राष्ट्रपतींची भेट घेणार आहोत. पण प्रामुख्याने ही कारवाई का केली नाही, काय वाटतं की हे सरकार जे आहे ना, भले यांच्याकडे मेजॉरिटी आहे पण यांच्यात ताकद नाही आहे. नुसतं मेजॉरिटी असणं म्हणजे ताकदवान सरकार नसतं, त्याला दम लागतो त्या सरकारला. मला वाटतं ती ताकद ती दम या सरकारमध्ये नाही. हे सरकार गुत्तेदारीमध्ये, कॉन्ट्रॅक्टमध्ये, भ्रष्टाचारामध्ये गुंतलेलं आहे. आणि मग हमाम में सब तशा पद्धतीनं एकमेकावर कोण कारवाई करणार, अशी स्थिती आता झालेली दिसते ओव्हरऑल. मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी आज प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की बेशिस्त जे मंत्री असतील त्यांची ही बेशिस्तपणा जो आहे तो खपून घेतला. हे सगळेच मुख्यमंत्री किती वेळेस म्हटले बेशिस्त खपून घेणार नाही, कडक कारवाई करू, तीव्र कारवाई करू, आता सहन करणार नाही. हे नुसते शब्दाच्या बुडबुड्याला काय अर्थ आहे? कारवाई करा ना. मी सांगतो काय, तुमच्यात दम नाही म्हणून तुम्ही कारवाई करू शकत नाही, हे स्पष्ट दिसतं. नुसतं बेशिस्त खपून, हे तर 10 वेळ झालं. काय बेशिस्त खपून? लोक दिवसा ढवळ्या रस्त्यावर नाच करतायत, सभागृहात विधिमंडळाच्या सभागृहात रम्मी खेळतायत, नोटाच्या गठ्ठे सगळ्याला दाखवतात. तुम्ही 2-2, 5-5, 10-10 लाख रुपयासाठी लोकांवर कारवाई करतात ईडीच्या. इथं तुमचा मंत्री एवढ्या मोठ्या नोटाच्या सुटकेसा घेऊन बसलेला आहे. तुम्ही काय बेशिस्त खपून घेणार नाही? रोज बेशिस्तच तुमचं सरकारच बेशिस्त आहे. सर, एकीकडे अजित पवारांच्या मंत्र्यांवर कारवाई होती किंवा त्यांचं मंत्रिपद बदललं जातं, मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदेचे मंत्री इतकं वादग्रस्त विधान करतायत, त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. एकनाथ शिंदे त्यांना पाठीशी घालतायत असं वाटतंय किंवा एकनाथ शिंदेची भीती मुख्यमंत्र्यांना? हे पहा, परवा मी एका ठिकाणी बोललो, योगेश कदम यांच्या बारवर 22 मुली अटक झाल्या. योगेश कदम मंत्री आहेत एकनाथ शिंदेंच्या गटाचे. याच एकनाथ शिंदे साहेबांनी धर्मवीर पिक्चर काढला, याच्यात आनंद दिघे वगैरे यांच्यासोबत हे असं तथाकथित हे होते नव्हते हा वेगळा प्रश्न आहे, उगाच ते दाखवतात. परंतु समजा होते जरी म्हणलं तर आनंद दिघे साहेब हे असा लेडीज बार फोडतानाचा याच्यात देखावा आहे. याच्यात एक सीन मला एक सांगा, आनंद दिघे साहेब एकीकडे लेडीज बार हे करतात आणि तुम्ही एकीकडे लेडीज बार चालवण्याला संरक्षण देता. आणि म्हणजे तुम्ही बाळासाहेबाचे विचार नुसते तोंड देखले, दिघे साहेबाचे विचार नुसते तोंड देखले, आणि तुम्ही लेडीज बार चालवण्याला संरक्षण देता. तुम्ही एवढ्या मोठ्या नोटाच्या गठ्ठा बॅगच्या बॅग समोर ठेवणाऱ्या माणसाला संरक्षण देता. तुम्ही दिवसा ढवळ्या रस्त्यावर मारामाऱ्या करणाऱ्याला संरक्षण देता. आणि म्हणून मला असं वाटतं कोणती नैतिकता, संवेदनशीलता या लोकांमध्ये राहिलेली नाही. भाजप कुठेतरी एकनाथ शिंदेंना शह देण्याचा प्रयत्न करत आहे. काल कैलास गोरंट्याल यांना भाजपमध्ये पक्षप्रवेश दिला आणि त्यानंतर अर्जुन खोतकर देखील नाराज झाले होते. याचा त्याच्या पक्षाचं ज्याने त्यांनी काम करणं काम असतं, त्याच्यामुळे कोणी कोणाला प्रवेश देऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला वाटतं त्याच्यात पक्षाच्या विषयात बोलण्याचा आम्हाला अधिकार नाही. सरकार म्हणून निश्चित आम्ही ठोकू, पक्ष ज्याचा त्याचा ज्याने त्यांनी चालवायचं असतं त्याच्याशी आम्हाला काय करायचं. गृहराज्यमंत्र्यांवर जे आरोप झाले, परंतु त्या बारचा जे ऑर्केस्ट्रा परवाना जो आहे तो परत केल्याची माहिती समोर आलेली आहे. जो बूंद से गई वो हौद से आती नहीं है, समजे ना. जो बूंद से गई वो हौद से आती नहीं है याचाच अर्थ तुम्ही सगळं कबूल केलं. इथं आहे पोलीस काय करतात, झकमारी हा शब्द वापरेल नाही. बाकीच्या लोकांनी थोडंसं वेळ 2 मिनटं केलं तर त्याला कारवाया करतात. इथं डान्स बार चालतात. आर आर पाटलासारख्या एक सज्जन माणसांनी डान्स बार बंद करण्यासाठी किती लढा दिलेला आहे.
मग पोलीस काय करतात आता? चांगले घाण शब्द कॅमेऱ्यावर बोलता येत नाही, पण झकमारी काय करतात पोलीस? हा माझा प्रश्न आहे. का कारवाई केली नाही त्याने ऑर्केस्ट्राचा परवाना वापस करण्यात तर त्या हॉटेलला सील लावायला पाहिजे पोलिसांनी. मालक कोण आहे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. उलट हे सरकार तर संरक्षण देतं. काय गोष्टी करत आहे सरकार? मला वाटतं यांच्यावरही तीव्र नाराजी व्यक्त करा आणि संपून टाका. आता कोणी आरोपी आले की त्याच्यावर पोलिसांनी तीव्र नाराजी व्यक्त करायची आणि जा म्हणायचं घरी, असं येणाऱ्या काळात करावं लागेल या महाराष्ट्रात असं दिसतंय. लाडक्या बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचे 410 कोटी जे आहेत ते पुन्हा वर्ग केली आहेत या जुलै महिन्याचे पैसे देण्यासाठी. मला असं वाटतं ही योजना आता सामाजिक न्याय विभागाकडे वर्ग केली पाहिजे, कारण त्या विभागाच्या पैशावरच ही योजना जर चालत असेल, दर महिन्याला काय नवीन बातमी की याच्याकडून वर्ग झाले, तो विभागच तिकडे देऊन टाका ना. त्याच्यावर तोच वाटत बसेल लाडक्या बहिणीला. त्या विभागाला अर्थच राहिला नाही. सामाजिक न्याय हा शब्दाला कुठं अर्थच राहिला नाही यार महाराष्ट्रामध्ये. आता सामाजिक अन्याय विभाग त्याचं नाव केलं पाहिजे. राहुल गांधींनी पुन्हा एकदा आरोप केला की भाजप मतांची चोरी जी आहे ती करते. आगामी ज्या राज्यांच्या निवडणुका आहेत तिथे सुद्धा ती स्ट्रॅटेजी आहे. हे भाजप असं आमोर समोर विचारानं लढू शकत नाही, म्हणून भाजप अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कृत्या करून पाठीत वार करून जिंकणारा पक्ष झालेला आहे. जनतेच्या दरबारात भाजपला जनता, तुम्ही रस्त्यावर कोणते 10 लोक भेटले त्यातले 9 लोक भाजपला शिव्या देतील, पण त्यांना मतं कशी पडतात हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे, आमच्या पण मनात आहे. आणि म्हणून राहुल गांधी जे सांगतात असं एक सगळ्या वेगवेगळ्या आयडिया करून जनतेला असो, वेगवेगळ्या राजकीय पक्षाला असो, वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचा मतदार वर्गाला अशा पद्धतीने त्रास देऊन स्वतःची मतपेटी मजबूत करणं हाच उद्देश याच्यामध्ये. आता तुम्ही जनतेच्या रस्त्यावर उभं राहिलं ना, आता 10 लोकांना भेटले, 9 लोक भाजपला शिव्या देणार, तुम्हाला गॅरंटीनं सांगतो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी अशा कारवाई होत नाही असं म्हणायचं का या मंत्र्यांना वगैरे? नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेचा नाही तर यांचा काय परिणाम होणार आहे आता यांच्यावर कारवाई केली आहे तरी? हे काय लगे इफेक्ट करणारे लोक थोडी ते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.